नमस्कार मैत्रिणींनो. आज जागतिक महिला दिवस 8 मार्च. त्यानिमित्त एक छानशी पोस्ट माझ्याकडे माझी मैत्रीण अश्विनी हिनं पाठवली आहे. स्त्री कुटुंबाचा कणा. स्त्री कुटुंबाचा कणा. नारी म्हणजे विश्वाची माता. नारी म्हणजे विश्वाची माता. घराला घरपण देणारी, मायेच्या नात्यातील गोडवा प्रेमानं टिकवून ठेवणारी. घराला घरपण देणारी, मायेच्या नात्यातील गोडवा प्रेमानं टिकवून ठेवणारी. हृदयात असते माया खूप, कुटुंबासाठी अविरत झटणारी. असते ती अंगणातील तुळस, साक्षात लक्ष्मीचं रूप असणारी. असते ती अंगणातील तुळस, साक्षात लक्ष्मीचं रूप असणारी. कुटुंबातील सगळ्यांवरती असते तिची प्रेमाची सावली. कुटुंबातील सगळ्यांवरती असते तिची प्रेमाची सावली. स्त्री म्हणजे असते घरातील जीव लावणारी प्रेमळ माऊली. असते स्त्री कुटुंबाचा कणा. असते स्त्री कुटुंबाचा कणा. असते तिच्यामुळेच शोभा. कष्ट करणाऱ्या हातावरती असतो गाडा संसाराचा उभा. असते स्त्री कुटुंबाचा कणा. असते तिच्यामुळेच शोभा. कष्ट करणाऱ्या हातावरती असतो गाडा संसाराचा उभा. करुण नात्यांचा सांभाळ, करुणामय अशी ती संसारी. करुण नात्यांचा सांभाळ, करुणामय अशी ती संसारी. हातभार लावते संसाराला, सांभाळून सारे करते नोकरी. नमन अशा या स्त्री शक्तीला. नमन अशा या स्त्री शक्तीला. तुझ्यामुळेच आहे दुनिया सारी. तुझ्यामुळेच आहे दुनिया सारी. आई बहीण मैत्रीण बायको. आई बहीण मैत्रीण बायको. आणि देखी किती सुंदर रूपे तुझी ग न्यारी, तुझी ग नारी. धन्यवाद अश्विनी. खूप छान मला मेसेज पाठवलायस. खूप आवडला मला आणि म्हणून सगळ्या माझ्या मैत्रिणींच्या बरोबर शेअर करते. धन्यवाद.